माता, मैत्रीण, पत्नी अशा असंख्य भूमिका आयुष्यामध्ये स्त्रीला निभावाव्या लागतात. तसंच बहीण हे एक नातं तिला निभावावं लागतं. सासर आणि माहेर या दोन्हीचे बंध रेशमी धाग्यानं जोडायचे हे महत्त्वाचं काम आजच्या दिवशी केलं जातं. तसंच मानलेल्या बहिणींनाही राखी आज त्यांच्याकडून बांधून घेतली जाते. मित्रांनो, नाती निभावायला सोपी असतात. मला असं म्हणायचं आहे की नाती जोडायला सोपी असतात पण निभावायला कठीण असतात. तर जोडणं सोपं असतं, निभावणं शक्य असेल तरच नाती जोडत जावा. आणि भगिनींनो, तुम्हीसुद्धा रम, रमा आणि रमी यापासून अलिप्त राहीन, दूर राहीन अशीच भावाकडून शपथ घेऊन राखी बांधा आणि त्याप्रमाणे नातं निभावा. भौतिक वैभवासोबतच भाऊ हा आचरणानं सुद्धा वैभवशाली असला पाहिजे. अशाच भावाला राखी बांधा. त्याच्याकडून ओवाळणी तर तुम्ही घ्यालच, पण अनेक मी सुचवतो, आजच्या दिवशी साखरेचं पोतही भावांच्याकडे मागायला हरकत नाही. रक्षाबंधनाच्या सर्व भगिनींना, मातांना आणि बंधूंनासुद्धा हार्दिक शुभेच्छा. कृष्ण जसा संकटकाळी धावून आला तसंच बहीण भावाचं नातं असतं. कुठल्याही बहिणीवर संकट येऊ नये या अपेक्षेसह पुनश्च रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. विचार आवडले तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.